तर चला मंडळी, चला जाऊया आपण एकविरेला आज. इथे आहे आमची सगळी महिला मंडळीची गँग. पुरुष मंडळीला टाकले एका कोपऱ्यात. आणि अगं बाई, तू महिला मंडळाला सोड आणि इकडं वातावरण बघ किती भारी. बायकांचं तोंड बंद होईल असं होईल का कधी? महिला मंडळी मला पकडून टाकलं म्हणून मी माझ्या जिजू सोबत येऊन बसलो बाहेर. त्याला जेव्हा गाडी थांबली होती तेव्हा हा व्ह्यू बघायला भेटला. जर पावसाळा असला असता तर वाव यार. आमची महिला मंडळची गँग बघा, फक्त हाय हाय हाय. इथं मला एक रील शूट करायची होती पण ते फ्लॉप झालं. आमच्या ब्लॉग मध्ये बोलणारे हाय माणसं काही कधी कमी नसतात बर का. स्टेशनच्या बाहेरचा व्ह्यू म्हणजे हे वाव, एकदम स्वच्छ. चालता चालता लागली आम्हाला भूक म्हणून आम्ही घेतलं करवंदे. खाता खाता चाल. एक तुमच्यासाठी बेस्ट सजेशन की ना थोडंसं वॉकिंग करा आणि शेअरिंग रिक्षा पकडा डायरेक्ट हायवेला जाऊन, म्हणजे ते इझी पडतं. फायनली गाईज आम्ही पोहोचलो एकविरा आईच्या कमानी जवळ. इथं झालं आमचं पायथ्याशी देवीचं दर्शन. इथं पायथ्याशी या पायांचे दर्शन घेऊन आम्ही चालू केले आमचे स्वर्गांच्या पायऱ्या चढायला. इथं हे लोक चालता जाता थकले आणि मी सगळ्यात पुढं चाललो होतो. असं काही नव्हतं बरं का. हा पण थकला होता नुसतं व्हिडिओ काढायसाठी. इथं आम्ही वरती आलो होतो पण आमचे अर्धे माणसं अजून जरा खाली होते म्हणून आम्ही ओटीचं सामान घ्यायचं होतं म्हणून त्यांच्यासाठी थांब. फायनली आम्ही स्वर्गात पोचलो. आणि खरं बघायला गेलं ना त्या दिवशी वातावरण एवढं भारी होतं. एकतर आम्हाला ऊन पण सापडलं आणि लाईन पण नव्हती लांब. आम्हाला खूप भारी दर्शन असं झालं माहितीये का. खूप भारी वाटते. आणि हे आईला भेटीची उत्सुकता झाली चालू आमची. आणि हे बघा वरती कोंबडा आणि आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता आम्हाला, बट आम्हाला पुजारींनी सांगितलं की व्हिडिओ बनवू नका. मी लगेच कॅमेरा खाली ठेवला होता. तर हे आईचं दर्शन तुम्ही पण करून घ्या. दर्शन झाल्यानंतरला आम्ही बाहेर निघत होतो आणि बाहेर निघता निघता सगळे गायब झाले. मी एकटाच राहिलो. मग त्याच्यानंतर आमचा फोटोशूट चालू झाला. ये जाता जाता एक पुण्याचं काम केलं. केलेले पाप फेडायला तर पाहिजे ना.